भरधाव कारचा भीषण अपघात, बीएसएनएलचा खांब 30 फूट दूर फेकला। आज पहाटे 5:30च्या सुमारास कोल्हापूरवरून पन्हाळ्याकडे निघालेल्या फोक्सवॅगन कंपनीच्या G2MH09 GZ7700 या भरधाव कारचा भीषण अपघात पन्हाळ्यातील बुधवार पेठ परिसरामध्ये घडला। वेगावर नियंत्रण सुटल्याने चालकाने कारवरील ताबा गमावला आणि वाहन थेट चव्हाण यांच्या घराजवळील बीएसएनएलच्या खांबावर आदळले। अपघाताची तीव्रता इतकी जबरदस्त होते की धडकेने बीएसएनएलचा खांब तब्बल 30 फूट लांब उडून गेला। या भीषण अपघातामध्ये चालक सोनिक विधानी वय वर्ष 24 राहणार गांधीनगर कोल्हापूर आणि त्याचा मित्र गंभीर जखमी झाले आहेत। दोघांवर कोल्हापूर येथील विंग्स हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पन्हाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सीताराम डोईफोडे अधिक तपास करीत आहेत। यावेळी आपटी बुधवारपेठ गावचे पोलीस पाटील रघुनाथ बुचडे उपस्थित होते। अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। या घटनेमुळे पुन्हा एकदा भरधाव वेगाच्या धोक्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। एके न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी सचिन वरेकर। डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।